सुरू करायचं का? फायनान्शियल प्लॅनिंग. येस मॅम. 3 धडे आपल्या झालेले आहेत. फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये पण आपण पहिली एक्सरसाइज शिकलो होतो का? नो मॅम, जीएसटी पर्यंत झालं होतं. नाही, जीएसटीचा आपण एक पहिली एक्सरसाइज घेते. सीजीएसटी एचजीएसटी आपण फाइंड आउट केलेला पर्सेंटेज पण. आठवते का? 18 जीएसटीचा रेट 18% असेल तर सीजीएसटी एचजीएसटी 9% असं आपण. हो मॅम, झाली. बाकीच्यांना आठवते की नाही कोणाला? मॅम, मी क्लास जॉईन केलेली नव्हती. काय करायचं, पुन्हा घ्यायचंय का तेच? मॅम, मी कालच न्यू आहे. आलेत का मुलं? मॅम, 3 न्यू स्टुडंट आहे. बरं, आता आपण इथे जीएसटी आपला जो धड्याचं नाव आहे ते आहे फायनान्शियल प्लॅनिंग, म्हणजे अर्थनियोजन. आणि या अर्थनियोजनामध्ये आपण 9वीला पण अर्थनियोजन हा धडा शिकलेलो आहे. त्याच्यामध्ये मग आपण कसं कुठे आपण इन्कम टॅक्स कसा भरायचा, कोणाला भरावा लागतो, आयकर, इन्कम टॅक्सचा आपण अभ्यास केला ना 9वी मध्ये. म्हणजे तुमचं जे इन्कम आहे किंवा तुमचं जे एकूण उत्पन्न आहे त्या उत्पन्नावर आपल्याला सरकारला काही कर भरावा लागतो, त्याला आपण इन्कम टॅक्स म्हणतो. तो तुमच्या उत्पन्नावरचा कर असतो. आणि हा जो आपण कर भरतो जीएसटी, हा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे. म्हणजे आपण एखादी वस्तू खरेदी केली किंवा आपण एखादी सर्व्हिस घेतली. सर्व्हिस म्हणजे सेवा घेतली. आता सेवा म्हणजे काय, तर आपण हॉटेलमध्ये जेवतो किंवा आपण थिएटरमध्ये एखादा मूवी किंवा नाटक बघायला जातो, तर त्या सर्व्हिसेस मध्ये मोडतात त्या गोष्टी, है ना. किंवा एखाद्या एंटरटेनमेंटसाठी आपण एखाद्या पार्कमध्ये फिरायला जातो, तिथलं तिकीट, विमानाचं तिकीट, तर ह्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत, सेवा आहेत. आणि गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असा जीएसटीचा फुल फॉर्म आहे. म्हणजे वस्तू व सेवा कर. वस्तू खरेदी केली, कोणती वस्तू तुम्ही खरेदी करायला जाल दुकानामध्ये, तर त्याच्यावर तुम्हाला वस्तूची ती किंमत आणि प्लस त्या किमतीवर तुम्हाला जीएसटी सुद्धा भरावा लागतो. कळते का? एखादी तुम्ही टीव्ही खरेदी करायला, आता बघा दिवाळीमध्ये खूप जण काही ना काही शॉपिंग करतात, काही ना काही खरेदी करतात वस्तू. कोणतीही साधी वस्तू जरी आपण खरेदी केली तरी त्याच्यामध्ये आपल्याला जीएसटी त्याच्यावर भरावा लागतो. म्हणजे त्याची जी किंमत असते त्याच्यावर आपल्याला आणखी ऍडिशनल असा जीएसटी टॅक्स, कर, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आपल्याला भरावा लागतो. गुड्स म्हणजे वस्तू आणि सर्व्हिसेस म्हणजे सेवा. एखादी वस्तू खरेदी करा किंवा एखादी सेवा घ्या, दोन्हीवर आपल्याला काय भरावा लागतो? टॅक्स भरावा लागतो. मॅम. काय भरावा लागतो? टॅक्स. त्यालाच आपण जीएसटी असं म्हणतो. तर जीएसटीचं इंट्रोडक्शन आहे पहिल्यांदा तुम्हाला ओळख आहे. जीएसटी म्हणजे काय, तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे. ते तुम्हाला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता प्रत्येक कंट्रीचा सेम टॅक्स, प्रत्येक कंट्री जी आहे ती सेम टॅक्स लेव्ही सिस्टम फॉलो करते का, तर प्रत्येक कंट्रीची वेगवेगळी सिस्टम आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे ते कर आकारणी असते त्यांची. आपला जसं इंडियामध्ये आहे भारतात, तसंच इतर देशात पण तशीच कर आकारणी असेल असं नाही. त्यांचं वेगळं काहीतरी पॉलिसी असू शकते, है ना. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी. कारण पूर्वी आपल्याकडे पण कसं होतं, आपल्याकडे पण गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जीएसटी नव्हता, आपल्याकडे वेगवेगळे कर होते. आता सगळ्यांचा मिळून एकच कर त्यांनी जीएसटी म्हणून आकारला जातो. आपल्याकडे पहिल्यांदा खूप वेगळे टॅक्स भरले जायचे, जसं वॅट होतं, कस्टम ड्युटी, एक्साइज ड्युटी, असं एंटरटेनमेंट टॅक्स, सेंट्रल सेल्स टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, ऑक्ट्रॉय, असे वेगवेगळे
टॅक्सेस आधी एक्झिस्ट होते आपल्याकडे. जीएसटी जो आहे तो आता आपण जेव्हा आपले जे हे नवीन प्रधानमंत्री आले, कोण आपले प्रधानमंत्री नवीन म्हणजे आता झाली त्यांना 15 वर्ष. जेव्हा सुरुवातीला ते आले ना, जेव्हा निवडून पहिला 5 वर्षांमध्ये नरेंद्र मोदीजी, त्यांनी हे नवीन सर्व्हिस टॅक्स जीएसटी हा एक नवीन कन्सेप्ट आणला. म्हणजे सगळे टॅक्स आधी वेगवेगळे टॅक्सेस होते. जसं आता आपण समजा वस्तू घेतली तर वस्तूवर वॅट लागायचं. वॅट म्हणजे व्हॅल्यू ऍडेड टॅक्स असायचा. एखादी आपण सेवा घेतली किंवा एंटरटेनमेंट मध्ये आपण कुठे प्लेन मधून फिरायला गेलो किंवा एखादा मूवी बघितला किंवा हॉटेलमध्ये जेवलो तर तेव्हा एंटरटेनमेंट टॅक्स बसायचा. असे सगळे वेगवेगळे टॅक्सेस होते. आता सगळ्यांचा मिळून त्यांनी एकच सगळ्या हे जे टॅक्सेस आहेत त्याचा एकच टॅक्स आणला आणि तो म्हणजे जीएसटी. कळलं का? आणि तो 1 जुलै 2017 पासून तो अस्तित्वात म्हणजे सुरू झाला. जीएसटी आकारणी जी सुरू झाली ना ती 1 जुलै 2017 पासून सुरू झालेली आहे. बघा, हे सगळ्या प्रकारचे टॅक्सेस आधी घेतले जायचे सरकारकडून, आपल्या इंडियन गव्हर्नमेंट कडून. त्या सगळ्यांचा मिळून आता फक्त एकच टॅक्स आकारला जातो, तो आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हे सगळे टॅक्सेस आता बंद झाले, त्याच्याऐवजी एकच सगळ्यावर जीएसटी. आधी प्रत्येकावर वेगवेगळ्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नावं असायची टॅक्सेसची आणि आकारणी पण वेगवेगळी असायची. आता सगळ्यांचं मिळून एकच कराचा प्रकार आहे तो जीएसटी. कळलं का? येस मॅम. येस मॅम. तर जीएसटी ची जी आकारणी असतात, आपण एखाद्या कोणत्याही दुकानात गेलो, एखादी वस्तू आपण खरेदी करतो तर त्या प्रत्येक दुकानदाराचा एक जीएसटीआयएन नंबर असतो, म्हणजे जीएसटी आयडेंटिफिकेशन प्रत्येक दुकानवाल्याचा असतो. तर आपण चेक करायचं आधी त्याचा जीएसटीआयएन नंबर आहे का, नाहीतर ते उगाच आपल्याला जीएसटी आकारणार आणि आपल्याला माहित त्यांचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्या दुकानवाल्यांना पण सरकारकडे रजिस्ट्रेशन असतं त्यांचं, कारण ते जे आपल्याकडून टॅक्स घेतात ना वस्तूवर, ते स्वतःकडे नाही ठेवत, ते सरकारला जातं. त्यामुळे सरकारकडे त्यांचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. नाही तर आपल्याकडून ते टॅक्स घेणार आणि त्यांचं रजिस्ट्रेशनच नसेल तर तो टॅक्स त्यांनाच मिळेल, ते खाऊन मोकळे होणार ना दुकानवाले. म्हणून आधी त्यांचं आयडेंटिफिकेशन नंबर आहे का ते बिलवर बघायचं असतं आणि ते तुम्ही चेक पण करू शकता की ते म्हणजे खरं आहे की खोटं. त्याच्यासाठी पण काही वेबसाईट्स आहेत जिथे तुम्ही चेक करू शकता की ते जे जीएसटीआयएन नंबर आहेत ते लिगल आहेत का किंवा ते खरे आहेत का, हे तुम्ही क्रॉस चेक पण करू शकता. कारण नुसते जीएसटी आपल्याकडून घेतला आणि ते त्यांचं रजिस्ट्रेशनच नसेल तर वरती सरकारकडे ते लोक देणारच नाही ना जीएसटी, ते स्वतःलाच ठेवून देतील. म्हणजे वस्तूची किंमत पण तेच घेणार आणि वरती जीएसटी जो आपण सरकारला देण्यासाठी त्यांना देतो. म्हणजे आपण एखादी वस्तू दुकानातून खरेदी करताना आपण जो जीएसटी भरतो तो त्यांना नाही राहत, तो कुठे जातो? गव्हर्नमेंट टॅक्स सरकाराकडे जातो. सरकारकडे जातो. तर ते ऑथराईज असलं पाहिजे, त्यांचा स्वतःचा एक जीएसटीआयएन नंबर असतो आणि तो नंबर असा 15 अक्षरी असतो, 15 लेटर्स मध्ये असतो. आणि प्रत्येक इथे HSN कोड दिलेला आहे. HSN कोड म्हणजे काय, तर प्रत्येक वस्तूसाठी ज्या गुड्स आहेत, गुड्स म्हणजे माल किंवा ज्या सर्व्हिसेस आहेत त्या प्रत्येकासाठी एक कोड आहे. जसं आता पेढे आहेत तर पेढ्यांसाठी एक कोड आहे, चॉकलेटसाठी एक कोड आहे, आईस्क्रीम साठी कोड आहे. कोड कळतो, कोड म्हणजे एक नंबर आहे स्पेसिफिक त्या वस्तूसाठी. कळलं? त्यानंतर आता तुमची जी टोटल अमाऊंट आहे ना त्याच्यावर जो जीएसटीचा रेट आहे, आता प्रत्येक वस्तूवर जीएसटीचा रेट वेगवेगळा आहे. जसं खाण्याच्या पदार्थांवर कमी एकदम गरजेच्या वस्तू जे आहेत त्या त्याच्यावर 0% टॅक्स, म्हणजे त्याच्यावर टॅक्स कसं जसं आपण भाजीपाला वगैरे घेतो है ना, किंवा तेल, अशा ज्या गरजेचा मीठ वगैरे अशा ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच्यावर कर नाही बस.
पण त्याच्या उपर जे आपण समजा इतर ज्या गोष्टी आहेत, तर पेढे आहेत, चॉकलेट आहे, तर त्या अत्यावश्यक अशा गोष्टी नाही, त्या आपण आपल्याला आवडतात म्हणून घेतो. बरोबर आहे. काही बऱ्याचशा वस्तू ह्या 0% टॅक्स असतो त्याच्यावर. तिथे तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, कशा कशावर 0% आहे बघा. 0 रेटेड, हे पण तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलेलं माझ्यामध्ये. हे 0 रेटेड म्हणजे ज्याच्यावर काहीही टॅक्स बसत नाही, 0%. याच्यामध्ये कोणकोणत्या गुड्स, कोणकोणता माल किंवा वस्तू येतात आणि कोणकोणत्या सर्व्हिसेस येतात. तसं गुड्स मध्ये तुमचे फूड ग्रेन्स म्हणजे अन्नधान्य, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, मिल्क, सॉल्ट, मातीची भांडी, अशा ज्या वस्तू आहेत त्याच्यावर आपल्याला जीएसटी भरावा लागत नाही. सर्व्हिसेस मध्ये कोणत्या सर्व्हिसेस आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला 0% जीएसटी म्हणजे काही जीएसटी भरावा लागत नाही. जसं चॅरिटेबल ट्रस्ट आहे, त्याच्या ऍक्टिव्हिटीज, पाण्याचे ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटरवर, यूज ऑफ रोड्स अँड ब्रिजेस, पब्लिक लायब्ररी आपण वापरत असू तर त्याच्यावर आपल्याला जीएसटी नाही भरावा लागत. ऍग्रिकल्चर, शेतीशी रिलेटेड काही सर्व्हिसेस आहेत, एज्युकेशन अँड हेल्थ केअर सर्व्हिसेस, या 0 रेटेड, याच्यावर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जात नाही. त्यानंतर लो रेटेड म्हणजे एकदम कमी टॅक्स आहे, 5% जीएसटीचा. त्याच्यामध्ये मग एलपीजी सिलेंडर येतो, चहा, कॉफी, ऑइल पण ऑइलवर आहे ना. नंतर हळूहळू ना एक एक म्हणजे प्रत्येक वेळेस पॉलिसी चेंज होत जाते. जसं आता 1 महिन्यापूर्वी त्यांनी गाड्यांवरचे पण टॅक्स कमी केलेले आहेत. पूर्वी त्याच्यावर खूप 28% वगैरे जीएसटी लागायचं. 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर असे जे ऑटोमोबाईल सर्व्हिस जे होती त्याच्यावरचा आता टॅक्स कमी केला. म्हणजे ते फ्लक्च्युएट होत जातात. हा जो रेट आहे ना हा काय फिक्स नाहीये. म्हणजे जसं सिच्युएशन प्रमाणे सरकारला वाटलं कुठला टॅक्सचा रेट कमी करावा, कशावरचा कोणाचा वाढवावा, तर ते त्याप्रमाणे दरवर्षीचं त्यांचं जे आर्थिक ते वर्ष सुरू होतं की नाही एप्रिलमध्ये, तेव्हा ते बजेट सांगतात. त्या बजेटमध्ये ते कधी कमी करतात, कधी वाढवतात काहीवर टॅक्स. कळतं का मी काय बोलते, समजते की नाही? येस मॅम, समजतंय. तर हे सगळं तुम्हाला चार्ट आहे. आता आपल्याकडून जो जीएसटी घेतला जातो तो जीएसटी 2 ठिकाणी काय केला जातो, 2 सरकारला दिला जातो. एक आपलं राज्य सरकार आणि दुसरं आहे केंद्र सरकार. म्हणून जो जीएसटी आपल्याकडून गोळा केला जातो त्याचे 2 इक्वल भाग केले जातात, एक सीजीएसटी आणि एक एसजीएसटी. सीजीएसटी म्हणजे सेंट्रल जीएसटी, सेंट्रल म्हणजे केंद्राकडे जातो. 2 सरकार असतं ना, एक आपलं केंद्रात सरकार आहे जे नरेंद्र मोदींकडे आहे आणि दुसरं स्टेट गव्हर्नमेंटचं आहे, स्टेट जीएसटी म्हणजे आपलं जे या सरकारकडे राज्याचं सरकार. आपण समजा इथे आता तुम्हाला एक एक्झाम्पल दिलंय की त्यांनी कसं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. बघा पेढे घेतलेले आहेत आणि पेढ्याचा इथे हा कोड आहे HSN कोड. तर पेढे जे घेतले त्या पेढ्याचा रेट 400 पर केजी, 400 रुपये किलो. पण त्यांनी 1 किलो नाही घेतले, त्यांनी 500 ग्रॅम घेतले म्हणजे अर्धा किलो घेतले. अर्धा किलोची जी किंमत असेल 400 प्रमाणे रेट 400 रुपये पर केजी आहे. जर अर्धा किलो घेतले तर त्याचे 200 रुपये होतात. बरोबर आहे. बरोबर की नाही, 200 रुपये की नाही अर्धा किलोचे. हा रेट आहे, हा रेट म्हणजे तो 1 किलोचा भाव आहे. 1 किलोचा भाव 400 रुपये, पण आपण त्यांनी 1 किलो नाही घेतले, अर्धा किलो जर घेतले तर याचा अर्थ त्यांना 200 रुपये भरावे लागणार आहेत. म्हणजे पेढे 200 रुपयाचे, पण आता या पेढ्यांवर जीएसटी भरायचा आहे आणि पेढ्यांवर जो जीएसटी लागतो तो 5% लागतो जीएसटीचा रेट. आता या 5% मधले 2.5% हे सीजीएसटी आणि 2.5% एसजीएसटी. पण कशाचे 2.5%? जी पेढ्यांची रक्कम आली, किती आहे पेढ्यांची रक्कम, पेढे किती रुपयाचे घेतले त्यांनी,
200 रुपयाचे. 200चे 2.5%. असं 200चे 2.5% म्हणजे 200 गुणिले 2.5% म्हणजे भागिले 100. 0 जाणार आणि मग 2 गुणिले 2.5 म्हणजे 5 रुपये येणार. असा CGST 5, HGST 5. किंवा मग डायरेक्ट तुम्ही हे बघा, तुम्ही जेव्हा GST कॅल्क्युलेट करता तर GST, CGST, HGST कॅल्क्युलेट करण्यासाठी 2 वेने तुम्ही करू शकता. मला त्या दिवशी सांगितलं होतं. बघा आता समजा GST चा रेट 5% आहे, तर आधी पूर्ण GST काढा, मग त्याला अर्ध अर्ध केलं तरी पण चालणार आहे. किंवा मग GST चा रेट किती आहे 5%. आधी टोटल GST माणसाला पेढ्यांवरचा टोटल GST काढा. आता टोटल GST काढण्यासाठी त्याचे जे पेढे आहेत ते 200 आहेत आणि GST चा रेट 5%. 5% ने काढा GST. 5 गुणे 10 रुपये म्हणजे टोटल GST जो त्याला भरावा लागणार आहे तो 10 रुपये. एकूण GST त्या पेढ्यांवरचा. मग पेढ्यांची एकूण किंमत त्याला किती भरावी लागेल? 200 रुपये पेढ्यांचे प्लस 10 रुपये GST. म्हणजे एकूण मी समजा दुकानात गेली आणि मी जर अर्धा किलो पेढे घेतले तर मला 210 रुपये घ्यावे लागतील, भरावे लागतील. आता या 210 मध्ये 200 रुपये त्या दुकानवाल्याचे आहेत. या 210 मध्ये 200 रुपये त्या दुकानवाल्याचे आहेत आणि वरचे 10 रुपये सरकारला जाणार आहेत. आणि त्या 10 रुपयामध्ये पण दोन भाग होणार त्या 10 रुपयात, कारण मी डायरेक्ट GST काढले. CGST, HGST पण तुम्ही वेगवेगळा काढू शकता, पण CGST, HGST वेगळा वेगळा काढण्यासाठी GST चा रेट वेगळा करावा लागेल अर्धा अर्धा. पण हे सोपं असतं. आधी टोटल GST काढा, मग त्याला काय करा, एकूण GST आधी काढायचं आणि मग त्याला त्याचे 2 भाग करायचे. आता टोटल GST जर 10 रुपये गेला तर CGST, HGST किती जाणार? एकूण GST जर 10 आहे तर त्याच्यातले 5 रुपये. असं करू शकता तुम्ही. किंवा मग GST चा रेटच अर्धा करा. आता मी रेट घेऊन आधी टोटल GST काढली. 2.5. GST चा रेट जर 5% आहे तर आधी ह्यांचे रेट अर्धे करा. रेट म्हणजे हा पर्सेंटेज 2.5% आणि HGST चा पण रेट 2.5%. आता तुम्ही वेगवेगळा कॅल्क्युलेट करू शकता. CGST किती येईल? 200चे 2.5% आणि HGST पण सेम तेवढाच 200चे 2.5%. आधी मी काय केलं कळलं आणि आता काय केलं, दोन्ही गोष्टी सेमच आहेत. इथे मी आधी डायरेक्ट GST आधी कॅल्क्युलेट केलं, टोटल GST चा रेट घेऊन, आणि मग CGST, HGST म्हणजे अर्ध होणार. GST चे अर्धे सेंट्रल गव्हर्नमेंटला जाणार, अर्धे स्टेट गव्हर्नमेंटला जाणार. हे आता मी रेट अर्धा केला. मग रेट अर्धा नव्हता केला, रेट तोच ठेवला होता 5%. 5% ने आधी कॅल्क्युलेट केला GST आणि मग त्याचे अर्धे केले. आता मी काय केलं, GSTच्या रेटला अर्ध केलं आणि मग वेगवेगळं फाइंड आउट केलं. CGST सेमच येणार दोन्ही पण मग ते वेगवेगळं कॅल्क्युलेट करावं लागतं. काय केलं, काय बोलली, आधी मी काय केलं, इथे मी रेट अर्धा केलाच नाही. मी डायरेक्ट जो GSTचा रेट होता 5% तोच घेऊन आधी GSTच काढला. मी GST कॅल्क्युलेट केला की मला त्या पेढ्यांवर GST किती भरावा लागेल. मग टोटल जो मला भरावा लागणारा GST काढला आधी आणि मग त्याचे अर्धे CGST जाणार, अर्धे HGST जाणार. मग हे सोपं पडतं. म्हणजे डायरेक्ट तुम्ही GST आधी कॅल्क्युलेट करा
आणि मग त्याच्या अर्धे अर्धे जीएसटी सीजीएसटी वाटून टाकायचं. हे असं करण्यात पाहिजे. इथे मी रेट अर्धा अर्धा केली आणि रेट अर्धा करून मग मी सीजीएसटी ऍक्च्युअल जो आहे, जो भरावा लागणार आहे, तो मी कॅल्क्युलेट केला. आधी मी रेटला अर्ध केलं, इथे मी रेटला नाही अर्ध केलं, मी टोटल जीएसटी ला हाफ केलं नंतर लास्टला सीजीएसटी एचजीएसटी साठी. नाही कळलं? येस मॅम समजलो. पण हे कॅल्क्युलेशन एकूण त्या पेढ्यांची रक्कम 210 रुपये होणार. त्याच्यातले 200 रुपये जे आहे ते त्या दुकानवाल्याचे आहेत आणि 10 रुपये जीएसटी. कळलं? येस मॅम. सगळं कॅल्क्युलेशन आहे. बिलवर सगळं असतं, जीएसटी किती, हे किती, ते किती. हे पण तुम्हाला एक इनवॉइस आहे. इनवॉइस म्हणजे बिल. त्या बिल मध्ये तुम्हाला इथे सगळं फिल करायचंय, कॅल्क्युलेट करायचंय. आता इथे काय दिलंय? कॉफी. आता हे फूड जंक्शन आहे, म्हणजे त्यांनी आता सर्व्हिस घेतलेली आहे, म्हणजे खाण्याचं ठिकाण आहे, हॉटेल आहे. हॉटेल साठी किंवा एखादं तिथे आपण काही खातो ते कॉफी घेतली तेव्हा एक कॉफी क्वांटिटी साठी रेट 20 आहे ना. म्हणजे कॉफी एकच घेतली आणि त्याचा रेट 20 आहे, तर एकूण 20 रुपये होईल. आणि त्याच्यावर 2.5% सीजीएसटी आणि 2.5% एचजीएसटी. किती होणार सांगा बघू? याच्यावर काढायचंय 20 रुपयाचे 2.5%. 20 रुपयाचे 2.5% म्हणजे 20 गुणिले 2.5 डिवायडेड बाय 100. 0.5 याच्यावर 0.5 रुपीज म्हणजे 50 पैसे. आणि एचजीएसटी पण तेवढाच आहे, 0.5%. नाही, रुपीज. हे पर्सेंटेज मध्ये 2.5%. आणि आपण 20 रुपयाचे 2.5% काढले. 20 रुपयाचे 2.5% जर काढले तर ते 0.5 येतात, म्हणजे 50 पैसे असतात की नाही ते. एचजीएसटी पण सेम तसंच येणार, कारण ते पण 20 रुपयाचे 2.5% असते, त्यामुळे व्हॅल्यू तीच येणार, 0.5. आणि 0.5 मिळून 1 रुपया होतो. आणि प्लस हे कॉफीचे 20 रुपये, असं म्हणून टोटल अमाऊंट ही होणार की 21 रुपये. कळते का? टोटल त्यांनी. येस मॅम. इथे पण मसाला टी म्हणजे मसाला चहा, त्याचा पण रेट 10 रुपये आहे. एकच चहा घेतला तर 10 वरचे पण इथे बघा, इथे एचजीएसटीचा रेट 2.5% दिला. मग इथे किती लिहायचं या बॉक्स मध्ये? जेवढा सीजीएसटीचा रेट असतो तेवढाच एचजीएसटीचा रेट असतो. या बॉक्स 0.25. नाही, इथे नाही, इथे 2.5%. इथे ह्या बॉक्स मध्ये, त्या बॉक्स मध्ये रेट लिहायचा. 2.5% रेट आहे सीजीएसटी. तर रेट मध्ये इथे जर तुम्हाला 2.5% एसजीएसटीचा रेट दिलाय तर सीजीएसटीचा रेट पण तेवढाच असतो. जेवढा रेट पण दोन्हीचा सेम असतो आणि जी अमाऊंट येते, जी ऍक्च्युअल अमाऊंट आहे ती पण सेम असते. एचजीएसटी जेवढा तेवढा सीजीएसटी. रेट पण एचजीएसटीचा जेवढा रेट असतो तेवढा सीजीएसटीचा रेट असतो. आणि जीएसटीचा रेट विचारला तर दोघांचा मिळून जीएसटीचा रेट असतो. म्हणजे आता 2.5% सीजीएसटीचा रेट आहे, 2.5% एसजीएसटीचा रेट आहे. तर जीएसटीचा रेट किती असणार? 5%. जीएसटीचा रेट 5%. लक्षात ठेवायचं. इथे तुम्हाला या बॉक्स मध्ये काय लिहिणार तुम्ही?
इथं 2.5%. इथे आलं आपलं मगाशी 0.5 रुपीज आणि 0.5 21 रुपये झाले टोटल. आता इथे 10 रुपयाचे 2.5% काढा. 10 रुपयाचे 2.5% किती होतात? 0.25. बरोबर 0.20. इथे 0.25 इथे पण 0.25 आणि असे मिळून मिळाल 10.50 0.50. दोघांची मिळून 0.50 पैसे तुमचं टोटल जीएसटी जाणार आणि 10 रुपये त्याची किंमत असं टोटल 10.5 रुपये. बरं आता इथे मसाला डोसा जो घेतलाय तो 2 घेतलेला आहे मसाला डोसा आणि रेट आहे 60 रुपये. म्हणजे रेट म्हणजे एकाची किंमत असते आणि 2 मसाला डोसा दिलाय. मग टॅक्सेबल अमाऊंट किती येणार इथे? 120 रुपये. 120 रुपये. आणि आता 120 वर जीएसटी लावायचं. 120 चे 2.5% किती? 120 चे 2.5% 3 रुपये. 3 rupees. बरोबर ना? 3. Yes, ma'am. 3 रुपये. इथे किती येईल या बॉक्स मध्ये? या बॉक्स 2.5%. 5 नाही 2.5 एचजीएसटी आहे ना. जेवढा सीजीएसटीचा रेट लिहायचा ना इथे रेट असतो आणि इथे Ma'am, ऍक्च्युअल तुम्हाला 2.5% एचजीएसटी म्हटलं. आणि इथे येणार इथे किती येणार मग एचजीएसटी पण? ओके. 3 रुपये. 3 रुपये ना. 3 रुपये. आणि टोटल किती येणार? 180 रुपये. 180 नाही. हे 3 रुपये 3 रुपये 3 रुपये 3 रुपये 3 रुपये 6 रुपये झाले आणि तुमचे 126 मसाला रुपये. डोसाचे 120. 126 रुपये. आता इथे तुम्हाला टोटल इथे टोटल लिहायचे इथे टोटल लिहायचे इथे इथे का दिले टोटल इथे नका लिहू. इथे इथे अशी टोटल याची टोटल किती होते? 120 10 20 150. सीजीएसटी किती आलं टोटल? 3.75. 3.75. 75. ह्याची टोटल जी आहे ती लिहायची 0. $157.5 एवढे तुमचे टोटल अमाऊंट. हे ऍक्च्युअल झाले होते तुमचे 150 रुपये खाण्याचे पण वरचे जे 7 रुपये 50 पैसे आहेत ते तुम्हाला जीएसटी भरावा. त्याच्यातले 7.50 मधले 3.75 सीजीएसटी आहे आणि 3.75 एसजीएसटी आणि 7.50 हा टोटल जीएसटी आहे. 7.50 काय आहे? 7.50 काय आहे? टोटल जीएसटी. जीएसटी आहे. कळतंय की नाही? कोणाकोणाला कळलं नाही कळलं नसेल कळलं तर सांगा पुन्हा एकदा मी समजावते. येस मॅम. मॅम मला समजलं. सगळ्यांना कळलेलं आहे? हँड रेस करा जर कळलं असेल तर. येस मॅम समजलं. वाटतं 2-3 मुलं समजलं शिकतायत मॅम. असं वाटतं. आता इथे रेट आहे पण आता डायरेक्ट एक्सरसाइज केलं.
आपलं झालं होतं पटापट उत्तर देऊ शकतो. फर्स्ट क्वेश्चन बघा. पवन मेडिकल सप्लाईज मेडिसिन, जे मेडिकलचं दुकान आहे तो औषध सप्लाय करतो. ऑन सम मेडिसिन्स द रेट ऑफ जीएसटी इज 12%. काही औषधं अशी आहेत ज्याच्यावर 12% रेट ऑफ जीएसटी आहे. जीएसटीचा दर आहे. जीएसटीचा दर 12% आहे. देन व्हॉट इज द रेट? दरच विचारलाय, रेट विचारलं. सीजीएसटी आणि एचजीएसटी दर काय आहे? जीएसटी 6% आणि सीजीएसटी 6%. 6% मॅम. 6%. सीजीएसटी हे 6% तुम्हाला याच्यामध्ये वगैरे येऊ शकतो. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह असेल ना, आपले मल्टिपल चॉईस एमसीक्यूज असतात त्याच्यामध्ये येऊ शकतो. ऑन सर्टन, दुसरं क्वेश्चन काय आहे? ऑन सर्टन आर्टिकल, म्हणजे काही ज्या वस्तू आहेत, आर्टिकल म्हणजे वस्तू. ऑन सर्टन आर्टिकल इफ रेट ऑफ सीजीएसटी इज 9%. सीजीएसटीचा रेट दिलेला आहे, दर दिलेला आहे सीजीएसटीचा. देन व्हॉट इज द रेट ऑफ एसजीएसटी? मग एसजीएसटीचा रेट काय असेल? सीजीएसटी 9%. 9%. आणि व्हॉट इज द रेट ऑफ जीएसटीचा 18%. 18%. 18%. बघा आता आपल्याला ही दोन गणित आता काय सोपं आहे. तिसरं गणित नेहमी लक्षात ठेवायचं. आपण आधी पहिलं काय करायचं असतं? पहिल्यांदा तुम्हाला कशावर तुमचं जीएसटी लागणार आहे ती व्हॅल्यू शोधायची असते. त्याला आपण टॅक्सेबल अमाऊंट बोलतो. टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे कशावर तुम्हाला जीएसटी बसणार आहे किंवा कशावर जीएसटी आकारला जातो त्याला टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणतात. कळलं? कारण आपल्याला जो कधी कधी, आता मगाशी कसं होतं की मसाला डोसा घेतला तर मसाला डोसा किती घेतला? 2 घेतले आणि रेट दिलेला होता एकाचा. एक मसाला डोसा 60 रुपये, पण 2 घेतले की नाही, मग 2ची टोटल किती प्राइस होणार त्याच्यावर जीएसटी बसणार, कारण तुम्ही 2 घेतलेले. बरोबर आहे? मग ते आधी टॅक्सेबल अमाऊंट व्यवस्थित कॅल्क्युलेट करायचे, ज्याच्यावर आपल्याला कर बसवणार आहे. जीएसटी जिथे लागू होणार आहे ज्याच्यावर ती टॅक्सेबल व्हॅल्यू असते किंवा टॅक्सेबल अमाऊंट असते. थर्ड काय दिलंय? मिस रियल पेंट सोल्ड. सोल्ड म्हणजे विकले. 2 टीन्स, टीन्स म्हणजे डबे ऑफ लस्टर पेंट. एक लस्टर पेंट आहे त्याचे 2 डबे त्यांनी विकले. रियल पेंट हे दुकान आहे, त्या दुकानवाल्यांनी 2 डबे त्या पेंटचे विकले. अँड टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ईच टीन. ईचचा अर्थ काय? ईच म्हणजे प्रत्येक. ईच म्हटलं तर 1, प्रत्येक, एकाचा. प्रत्येक डब्याचा जो टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ती 2800. ही जी व्हॅल्यू आहे ना 2800 ती एकाची आहे. हा, ईच म्हटलं की ती एकाची असते. ईच टीन, प्रत्येक टीनची, प्रत्येक डब्याची जी टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ती 2800. पण त्यांनी किती डबे विकले? 2 डबे. टॅक्सेबल व्हॅल्यू आधी काढायची. टोटल जी टॅक्सेबल अमाऊंट आहे ज्याच्यावर बिलामध्ये जी रक्कम येणार आहे, ज्याच्यावर टॅक्स बसणार आहे, ती व्हॅल्यू कशी काढणार? टॅक्सेबल अमाऊंट कशी काढणार? मॅम मराठीमध्ये सांगा. करपात्र किंमत. करपात्र किंमत किंवा करपात्र म्हणजे मॅम एका डब्याची किंमत दिली आहे, नंतर आपल्याला 2 डब्याची किंमत काढायची. मग 2800 गुणवले 2 केलं की आपल्याला 2 डब्याची किंमत मिळते. येस मॅम. 30 तुमची टॅक्सेबल अमाऊंट असेल, 30 तुमची करपात्र रक्कम. कारण
कर त्याच्यावरच बसणार ना, 2800 वर नाही बसणार. एक डब्बा घेतला असता तर 2800 असते, पण आता 2 डबे घेतले ना, प्रत्येक डब्याची जी करपात्र रक्कम आहे ती 2800 आहे. मग 2 डबे मॅम? घेतलेत ना, 2 डब्यांची जी त्याची 5,600. हा बोला. 5,600. हो हो, 2800 गुणिले 2 येणार, 5,600. आता जो जीएसटी तुम्हाला कॅल्क्युलेट केला जाईल तो याच्यावर कॅल्क्युलेट केला जाईल, 5,600. कळते ना? आन्सर करेक्ट आहे का मॅम? कारण 2 डबे घेतले ना तुम्ही. मगाशी पण आपण बघा डोशाचं बघितलं, 2 डोसे घेतले. आता याच्यावर जीएसटी लावायचा. आता जीएसटीचा दर काय दिलेला आहे, जीएसटीचा दर किती दिलेला आहे तुम्हाला, त्याच्यानुसार जीएसटी कॅल्क्युलेट करायचा. आणि मग सीजीएसटी एसजीएसटी जे आहे ते त्याचे अर्धे अर्धे करायचे. जीएसटी 14% ते रेट येईल, पण ऍक्च्युअल सीजीएसटी पर्सेंटेज तर आपण लगेच सांगू शकतो. जीएसटी जर 28% आहे, रेट बघा, रेट मध्ये आणि खरा जीएसटी फरक आहे. रेट आपल्याला तर लगेच कळेल, कारण रेट ऑफ जीएसटी जर 28% आहे तर रेट ऑफ एसजीएसटी 14%. पण मला ऍक्च्युअल काढायचंय, किती सीजीएसटी, किती जीएसटी, किती एसजीएसटी. तर तुम्हाला काय सांगितलेलं, आधी जीएसटीचा रेट घेऊन याच्यावर एकूण जीएसटी किती आहे ते काढा. मग एकूण जीएसटी जर काढायचंय तर काय करायचं, 14% नाही, जीएसटी काढणार आहे आपण एसजीएसटी पण करा, पण सोपं काय आहे, 5,600चे 28%, कारण मी आता जीएसटी आधी कॅल्क्युलेट करते आणि मग तो जो जीएसटी येईल ना त्याचे 2 भाग करायचे सारखे, अर्ध अर्ध. त्याच्यातला एक भाग एसजीएसटी आणि एक भाग सीजीएसटी. बघा, दर हे जे आहे ते दर आहेत, 14%, 28%. आणि खरा जीएसटी जो येणार आहे तो वेगळा आहे, किंवा खरा एसजीएसटी येणार आहे तो वेगळा आहे, खरा सीजीएसटी वेगळा आहे. हे दर आहेत, कळलं? आपण खरा मला किती जीएसटी भरावा लागणार आहे, तर तो 5,600चे 28%. किती गुणाकार होतो मॅम? 1,568. आता हा काय आला तुमचं एकूण जीएसटी. एकूण जीएसटी. आता याच्यामधला जो एसजीएसटी आहे आणि सीजीएसटी ऍक्च्युअल मध्ये जो तुमचा सरकारला जाणार, दोन्ही सरकारला अर्धा अर्धा, तर याच्या अर्धे करा. 1568 डिवायडेड बाय 2 करा. 784. 784. 684. आपण तेवढाच आहे ना, सीजीएसटी पण तेवढाच आहे. बघा, दर त्यांचा 14% घेऊन पण तुम्ही काढू शकतात, सेम हेच येणार. म्हणजे वेगळा वेगळा जर तुम्ही एसजीएसटी सीजीएसटी कॅल्क्युलेट केला तरी चालेल, पण सोपं काय असतं, जो जीएसटीचा रेट आहे ना त्यावरून आधी जीएसटी शोधा टोटल आणि मग त्याला अर्ध करा. ते सोपं आहे, एका कॅल्क्युलेशन मध्ये होऊन जात. एसजीएसटी सीजीएसटी वेगवेगळा करण्यापेक्षा. बरोबर ना? येस हो मॅम. चौथं काय दिलंय, द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच. एक हातातलं घड्याळ आहे, त्याची डायरेक्ट टॅक्सेबल व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 586 रिस्ट वॉच.
रिस्ट वॉच बेल्ट आहे, म्हणजे त्या घड्याळाचा बेल्ट आहे, बेल्ट, त्याची प्राइस एवढी गेली. आणि ती टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे जिच्यावर जीएसटी बसणार आहे ती व्हॅल्यू. करपात्र रक्कम आहे त्या घड्याळाच्या जो पट्टा असतो बेल्ट, त्याची करपात्र रक्कम 586 आहे आणि जीएसटीचा रेट जो आहे तो 18% आहे. देन व्हॉट इज द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर. कस्टमर साठी त्या बेल्टची प्राइस काय असेल. बेल्टची ऍक्च्युअल प्राइस एवढी आहे 586 ही प्राइस आहे बेल्टची, पण तेवढ्याला त्याला नाही मिळणार ना. 586 ला मिळेल का बेल्ट कस्टमरला. कारण का नाही मिळणार 586 ला बेल्ट कस्टमरला. पुन्हा विचारा. टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे बेल्टची, म्हणजे बेल्टची किंमत जी आहे ज्याच्यावर टॅक्स बसणार आहे ती व्हॅल्यू 586 आहे. त्यांनी प्रश्न काय विचारलाय की व्हॉट इज द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर. ते ग्राहक असेल, ग्राहक कस्टमर, त्याच्यासाठी बेल्टची प्राइस काय असेल, किती असेल, काय करायचं. 586. 586. बघा आपण मगाशी बघितलंय एक इनवॉइस बघितला, आपण इनवॉइस त्याची जी मूळ किंमत आहे त्याच्यामध्ये करपात्र किंमत अधिक करायची, म्हणजे आपली त्या ग्राहकाला द्यावी लागणारी किंमत मिळेल. ग्राहकाला द्यावी लागणारी किंमत किती असेल, कशी काढायची. म्हणजे मूळ जी बेल्टची किंमत आहे त्याच्यामध्ये करपात्र किंमत अधिक करायची. करपात्र किंमतच ही आहे ना 586. हीच तर टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, हीच तर करपात्र रक्कम. त्यांनी असा काय प्रश्न विचारला की व्हॉट इज द प्राइस ऑफ. 586चा 18% काढावा लागेल आणि नंतर तो काय असेल. 586चा 18% काय आहे. ती बेल्टची मूळ किंमत असेल, ती बेल्टची किंमत असेल जी जीएसटी न लावता मूळ किंमत असेल ती बेल्टची. कुठली जीएसटी न लावता कोणती रक्कम आहे. 5.48 येईल. म्हणजे 586चा 18% जो येईल ना ती बेल्टची मूळ किंमत असेल. 586च्या 18% जर काढले तर ते बेल्टची मूळ किंमत असेल. येस मॅम. बघा मुलांना तुम्हाला कळलं नाही, व्यवस्थित समजून घ्या. बघा आपण एखाद्या दुकानात गेलो की नाही, आता समजा मी साडीच्या दुकानात गेलो, तर मी साडीच्या दुकानात गेल्यानंतर एखादी साडी समजा 700 रुपयाची असेल, बरोबर आहे. आता ती जी 700 रुपयाची साडी आहे ना, तर ती 700 जी आहे ती साडीची रक्कम आहे त्या दुकानामध्ये, ती खरी किंमत आहे त्या साडीची. पण मी जेव्हा बिल करायला जाईन ना, मी जेव्हा ती साडी घेईन, आता ती ऍक्च्युअलच प्राइस आहे दुकानामध्ये, पण जेव्हा मी बिल करते ना तेव्हा मला बिल करताना तो काय करतो दुकानवाला, प्राइस जी आहे ना तिच्यामध्ये जीएसटी टोटल करतोय आणि मग किंमत तुम्हाला सांगतोय. जीएसटी काढणार तो. जेवढे पण पर्सेंटेज असणार त्या साडीवर, जिथे जेवढे पण पर्सेंटेज, समजा 18% जीएसटी पकडा साडीवर, म्हणजे प्रत्येकासाठी वेगवेगळे पर्सेंटेज आहे. तसं साडीवर समजा जीएसटी 18% आला तर 700 रुपये जी आहे ती ऍक्च्युअलच प्राइस आहे साडीची, पण तेवढ्या प्राइस मध्ये मला साडी नाही मिळत. 700 रुपयामध्ये मला नाही मिळणार साडी. जरी त्या किमतीची साडी आहे ना, साडीची ऍक्च्युअल प्राइस 700च आहे, वरचे जे आपण भरतो की नाही, 700च्या वरती जे भरतो की नाही आपण, म्हणजे 700चे 18%,
126. हे काय भरतो वरती? तो जीएसटी असतो का? जीएसटी टॅक्स. तो जीएसटी आहे. तेच तर आहे. हा जीएसटी आहे 18%. ही प्राइस नाही साडीची. 126 ही प्राइस नाहीये साडीची. हा मॅम मग ते बेल्टच होतं ना ते 586 586चा जो 18% आहे ना तो जीएसटी येईल मग. हा तो जीएसटी येईल आणि तो या बेल्टची ऍक्च्युअल प्राइस हीच आहे 586. पण त्याच्यामध्ये हा जीएसटी 18% ऍड होणार. जसं या साडीच्या प्राइस मध्ये मी 18% जो काढला हा जीएसटी 126. मग मला ती साडी किती रुपयाला मिळेल? 800. हा किती रुपयाला मिळेल? 826. 826 रुपयाला. ऍज अ कस्टमर मी जर गेली तर ती साडी जरी 700 रुपयाची आहे तरी ती मला 700 रुपयाला नाही मिळणार. त्याच्यावर 700चे 18%, कारण 700 ही टॅक्सेबल अमाऊंट बोलतो आपण. ज्याच्यावर 18% जीएसटी लागणार ना ती जी रक्कम आहे ती टॅक्सेबल एक अमाऊंट असते. ज्याच्यावर कर आकारला जातो ती टॅक्सेबल अमाऊंट. ती 126 जो आहे तो जीएसटी येणार. याच्यामध्ये मग टोटल मी ऍज अ कस्टमर म्हणून गेले, ग्राहक म्हणून, तर ती साडी मला 826 रुपये मला द्यावे लागते. जरी किंमत 700 आहे तरी मला वरचे 126 रुपये त्याचा जीएसटी भरावा लागेल. आता या जीएसटी तो त्याने जो दुकानदाराने माझ्याकडून गोळा केलेला आहे 126 रुपये जीएसटी त्या दुकानवाल्याने माझ्याकडून घेतलेला आहे तो त्याच्याकडे नाही राहणार. त्याला फक्त तेवढी ती साडीची किंमत आहे तीच मिळणार 700 रुपये. वरचे 126 जे आहेत ते दोन सरकारमध्ये वाटले जातात. 126 रुपये जे जीएसटीचे रुपये आहेत ना 126 त्यातले 63 रुपये सीजीएसटी जाणार, 63 रुपीज सीजीएसटी आणि 63 रुपीज एसजीएसटी असं ते डिवाइड होतं. त्या दुकानवाल्याला पण 700 रुपयेच मिळणार, त्याला 826 रुपये नाही मिळणार. पण मला किती भरावे लागणार? मला 826च भरावे लागणार. खरा जीएसटी भरणारा कस्टमरच असतो, आपणच भरतो. नंतर तुम्हाला ती चेन पण आहे, कशी चेन ती पुढे पुढे जीएसटी कॅरी फॉरवर्ड करते ते पुढच्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला शिकायचंय. कळलं की नाही? येस मॅम समजलं. ही जी टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ना, ही जी टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ना 586, ही टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे ती घड्याळाच्या बेल्टची किंमतच आहे ऍक्च्युअल, आणि त्याच्यावर टॅक्स बसवणार तो दुकानवाला. आणि मग 586 चे 18% जे तुम्ही काढणार ना तो जीएसटी असतो. ऍक्च्युअल प्राइस घड्याळाच्या बेल्टची किती आहे? खरी किंमत किती आहे बेल्टची? 586. हा, त्याचे 18% जीएसटी काढा आणि मग ते ऍड करा 586 मध्ये. जो जीएसटी येईल की नाही तो 586 मध्ये ऍड करायचा आणि मग तो एकूण कस्टमरला द्यावी लागणारी रक्कम. असंच ना? मॅम. कळलं की नाही आता? हे तुम्ही सोडवा. चौथं गणित येईल सोडवता. 586 चे ते जीएसटी असणार. 586 चे 18% जे काढणार तो काय असतो? तो जीएसटी असतो. जीएसटी 586 चे 18%. आणि मग कस्टमरला द्यावी लागणारी प्राइस फॉर कस्टमर जर काढायची, प्राइस फॉर कस्टमर जे आहे ती 586 प्लस जो हा जीएसटी प्लस करायची 105.48 येईल आणि जो त्या ग्राहकाला तो बिल्ट 6091.48 6000 नाही, 6000 नाही, 600 वगैरे असतं. 691.48 रुपयांना मिळेल. मॅम 100 किती? 5. हा बोला. जीएसटी प्राइस जी निघेल त्याच्यात आपल्याला 586 ऍड करायचे ना? हो हो, जो जीएसटी येईल ना त्याच्यामध्ये जी आता आपण दुकानात गेलं तर आपण साधा हिशोब आहे ना,
समजा मी दुकानात गेले, 586चा बेल्ट आहे, पण मला 586ला तो नाही मिळणार, त्याच्यामध्ये प्लस मला जीएसटी पण द्यावा लागेल ना. 586 प्लस जो जीएसटी असणार, जो जीएसटी आपण कॅल्क्युलेट करणार 586चे 18%, तो जीएसटी त्याच्यात ऍड होणार आणि मग ती एकूण रक्कम मला त्या दुकानवाल्याला द्यावी लागणार. मॅम माझं आन्सर ना 692.48 आलं. पण कळलं का काय करायचं इथे? येस मॅम. येस मॅम समजलं. कशी कोणाला काय कळलं नव्हतं? सगळ्यांना कळलंय? Yes, 586 ma'am. मध्ये जो जीएसटी येईल तो ऍड करायचा, ही तुमची कस्टमरला प्राइस असेल कस्टमरसाठी. ठीक आहे, एवढी गणित सोडून आणा आणि बाकीचं पुढच्या वेळेला शिकू. ठीक आहे. येस मॅम. येस मॅम. गुड बाय. गुड नाईट मॅम. गुड नाईट मॅम. बाय.